नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीचा कल्पना सून म्हणून स्वीकार करणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं पॉसिबल होणार, कारण कल्पनाला असं का वाटणार आहे की सायलीचा आपण सून म्हणून स्वीकार करावा। तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे कल्पनाला जाणीव झालेली आहे की आपण सायलीसोबत चुकीचं वागतोय, कारण आजपर्यंत सायलीनं असं कधीच केलेलं नाही की तिनं या घराचं वाटोळं केलेलं आहे। त्याचबरोबर या घरातल्या माणसांशी चुकीचं वागलेली आहे, कधी कोणाशी उद्धटपणे बोललेली आहे किंवा कधी कोणाशी भांडलेली आहे। सायली फक्त तिचं काम करते आणि सगळ्यांचं प्रेमाने मन जिंकत असते। या व्यतिरिक्त सायलीनं कोणतीच गोष्ट चुकीची केलेली नाही। मग आपण सायलीला एवढी मोठी शिक्षा का देत आहे, हा प्रश्न पडलेला असतो। आणि त्यासाठी तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी सायली आणि अर्जुनला पाठीशी उभी राहणार आहे, कारण त्यांना दोघांचा मी स्वीकार करणार आहे, त्यांच्या नात्याचा मी स्वीकार करणार आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कारण एवढा सुंदर व्हिडिओ आहे की सायलीचा कल्पनाने सून म्हणून स्वीकार केलेला आहे। एवढंच नाही तर स्वतः कल्पना सायलीला हळद लावायला गेलेली आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे अर्जुनची तब्येत बिघडलेली असते आणि अर्जुनचा ताप खूपच वाढत चाललेला असतो। अर्जुनला कळत नसतं की आता करायचं काय, कारण एवढी मोठी गोष्ट आहे की सायली त्याच्या आयुष्यात नाही आहे, सायली त्याच्या आयुष्यातून गेलेली आहे। हे सगळं ॲक्सेप्ट कसं करायचं हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो। आणि त्याचबरोबर अर्जुन फक्त तोंडातून एकच बोलत असतो की सायली परत या, मिसेस सायली तुम्ही परत या, एवढंच अर्जुन बोलत असतो। आणि इकडे जेव्हा विमल तिथं आलेली असते तेव्हा विमल ऐकते, तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो। अर्जुनच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडत असतं की सायली परत आली पाहिजे, कारण तो सायलीशिवाय जगू शकत नसतो। आणि जेव्हा हे सगळं विमल येऊन खाली सांगते तेव्हा कल्पना त्याचबरोबर घरातील सगळेजण धावत अर्जुनकडे जातात। मग अश्विनही तिथं आलेला असतो। अश्विनही पाहत असतो। अश्विनच्या लक्षात येतं की नाही, इथे काहीतरी वेगळं घडत आहे, कारण दादाचा ताप हा 105 गेलेला आहे। 105 ताप म्हणजे खूपच झाला, हे सगळं लक्षात आलेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रियाची मात्र बोंबाबोंब सुरू असते। हे सगळं त्या सायलीमुळे झालेलं आहे। सायली आज घरी आलेली होती आणि रात्री येऊन सायली अर्जुनला भेटली, म्हणून अर्जुनचा ताप वाढलेला आहे असं तिचं बोलणं चालू असतं। ती फक्त दोषच देण्याचं काम करत असते, कारण तिला चांगल्या गोष्टी कधी येतच नाहीत। तिला प्रत्येक वेळेस एवढंच माहिती असतं की फक्त सगळ्यांवरती आरोप करत राहायचं, सगळ्यांशी चुकीचं वागत राहायचं, यापेक्षा तिला दुसरं काही जमतच नसतं। आणि ती त्याच पद्धतीनं सगळ्यांशी बोलत असते, वागत असते। तिला फक्त एवढंच वाटत असतं की हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार सायली आहे। तेव्हा कल्पनाच्या लक्षात येतं, म्हणजे सायली काल रात्री इथं आलेली। तेव्हा ती सांगू लागते की हो, सायली इथं आली होती आणि मी स्वतः तिला पाहिलेलं आहे आणि मी तिला स्वतः घराच्या बाहेर काढलेलं आहे। हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणते काय, प्रतापलाही धक्का बसतो, पूर्णाजीलाही धक्का बसलेला असतो, सगळेजण चिडलेले असतात। सायलीची एवढी मजल पोचलेली आहे, सायली इथं आलेली आहे। आता कल्पना अर्जुनच्या रूममध्ये गेलेली असते। कल्पना विचार करत असते की नाही, काहीतरी आहे, कारण सायलीने एवढं शिडी चढून वरती येण्याचं धाडस केलेलं आहे। अर्जुनला भेटण्यासाठी तिची धावपळ सुरू आहे। या सर्व गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात। तेव्हा ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला आता एका गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। जर सायली इथं आलेली, त्या दिवशी पण सायली आली होती, मेहंदीच्या दिवशीही सायली आलेली होती आणि सायलीने सगळ्यांना बोलण्याचा प्रयत्न केलेला होता, सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तेव्हा मात्र मी सायलीला हाकलून दिलेलं होतं। हे सगळं कल्पना बोलत असते। आणि त्याचवेळी कल्पना म्हणत असते नाही, काहीतरी चुकतंय माझं, कारण हे चुकीचं आहे सगळं। जर सायली इथं आली होती आणि आता दुसऱ्यांदा सायली आली आणि तिने अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं मला विचार करावा लागणार आहे। हा विचार आता कल्पनाच्या डोक्यात आलेला असतो। त्याचबरोबर इकडे सायलीसाठी चुडा घेऊन आता मंजिरी आणि राया पंढरपूरवरून आलेले असतात आणि सायलीला म्हणतात की काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे। तेव्हा सायली थोडीशी उदास असते। राया म्हणतो की काय झालं, तेव्हा सायली सांगू लागते की मी अर्जुन सरांना भेटायला गेले होते काल रात्री, मी त्यांच्याशी बोलले,
पण अर्जुन सरांनी काहीच रिस्पॉन्स दिलेला नाही, कारण काहीही झालं तरीही अर्जुन सर असं करतील असं मला स्वप्नातही वाटत नाही, हे ती सांगत असते. तेव्हा राया म्हणत असतो, काय माझा मित्र असा वागला तुमच्याशी? नाही नाही, मीच बघतो आता काय करायचं आहे ते. मंजिरी म्हणते, आता काय करणार आहेस राया तू? तेव्हा राया म्हणतो की मी पाहतो काय करायचं आहे ते. आणि मग राया धडक अर्जुनकडे जातो आणि मग अर्जुनला उचलून तो घेऊन येतो. घरातील सगळेजण पाहत असतात. प्रिया म्हणत असते, हे काय चाललंय, हे कोण आहे आणि हा कुठे घेऊन चाललाय त्याला? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की त्याचा ना लहानपणीचा मित्र येतो आणि त्यांच्या दोघांचं हे असंच असतं. आता लग्न आहे ना अर्जुनचं, त्याच्यासाठी तो आलेला आहे. त्यांना तू अडवू नकोस, कारण त्यांना जे करायचं आहे ना ते करू दे. त्यांना तू नाही म्हणू नकोस, कारण ते अर्जुनला अजिबात आवडणार नाही, असं पूर्णाजी सांगत असते. आणि इकडे रायाने तर थेट मंदिरात नेतो म्हणून अर्जुनला घरा घेतलेलं असतं. खांद्यावर घेऊनच तो अर्जुनला निघालेला असतो, पळतच सायलीकडे घेऊन आलेला असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायली मात्र जाम खुश होते आणि अर्जुनही खुश झालेला असतो. सायली म्हणत असते की खरंच मी ना अर्जुन सर रात्री आले होते तुमच्याकडे, तुम्ही माझ्याशी बोललाच नाही, असं का केलं तुम्ही अर्जुन सर? हा प्रश्न सायली अर्जुनला विचारत असते. अर्जुन म्हणत असतो, मी नाही काय केलेलं. तेव्हा सायली म्हणते की मी आले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ना त्यावेळेस अनकॉन्शियस होतो, मला खूप ताप आलेला होता आणि मला सुचतही नव्हतं, तुम्ही कधी आलेलात? तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही खुर्चीवर बसला होता ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हां मी तसाच तिथे बसून होतो, रात्रभर तसा बसून होतो. सकाळी विमलताई आले ना तेव्हा तिच्याकडनं मला कळलं की मला ताप आला आहे. मग मम्मा त्याचबरोबर अश्विन सगळे वरती आले आणि त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर आज चुडा भरायचा आहे, बघितलं का, माझ्यासाठी मंजिरीने स्वतः चुडा आणलेला आहे. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा मंजिरीने पंढरपूरवरून माझ्यासाठी चुडा आणलेला आहे, ही गोष्ट सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन पण खुश झालेला असतो. अर्जुन म्हणतो, खरंच? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर हेच तर सांगायला मी तुम्हाला आलेले, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला वचनात अडकवलेलं आहे, मला नाही अडकवलेलं पूर्णाजीने वचनात. तुमच्या लक्षात येत नाही आहे का? कारण काही झालं तरीही आपल्या दोघांचं लग्न होणारच आहे, कारण पूर्णाजीने वचन तुम्हाला दिलं होतं, मला नव्हतं दिलं, आणि तुम्ही पूर्णाजीला वचन दिलेलं आहे. त्यामुळं आपल्या दोघांचं लग्न होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. ही गोष्ट जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा सायलीला म्हणतो, काय बोलताय तुम्ही? सायली म्हणते, हो मी जे खरं आहे तेच बोलत आहे तुमच्याशी. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? तेव्हा सायली म्हणते, अहो बघितलं का, माझ्या हातावरती तुमच्या नावाची मेहंदी काढलेली आहे. आणि सायली जेव्हा अर्जुनला तिच्या हातावरची मेहंदी दाखवते तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणू लागतो, काय? तेव्हा सायली म्हणते, हो ना बघा. आणि अर्जुन पाहतो, खरंच सायलीच्या हातावरती इकडे अर्जुनच्या नावाची मेहंदी असते. त्या मेहंदीमध्ये अर्जुन असं लिहिलेलं असतं आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि सायली खुश झालेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायली जाम खुश असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच मला ना वाटलंच नव्हतं. त्यामुळं अर्जुन तिला म्हणतो की खरंच आता मला भारी वाटते. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर, आता इथून पुढे आपलंच लग्न होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरी लग्न होणार ते आपल्या दोघांचंच होणार आहे. त्यामुळं आता जे काही घरी चाललेलं आहे ना ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. आणि संगीत सोहळ्यामध्ये मी तुम्हाला एक छान असं सरप्राईज देणार आहे, असं सायली सांगते. इकडे प्रियाच्या अंगाची लाही लाही झालेली असते. प्रियाने आता इकडे साक्षीला कॉल केलेला असतो. ती साक्षीला सांगत असते की साक्षी, ती सायली काल अर्जुनला भेटायला आली होती, मला ना राहून राहून असं वाटते ती काहीतरी गोंधळ घालण्याच्या तयारीत आहे, त्यामुळं आपल्याला काळजी घेतली पाहिजे. हे सगळं बोलणं तिचं सुरू असतं. तेव्हा साक्षी म्हणते, तुला आत्ता आठवण आली का माझी? इतके दिवस झालं तुला नाही आठवलं माझ्याबद्दल काय, आणि आता तू मला फोन करतेस का? साक्षी मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की आता नको करूस मला फोन, आता नाही करणार मी तुला मदत. हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणत असते, अगं प्लीज असं नको ना करू, त्या सायलीचा बंदोबस्त केला पाहिजे. तुला माहिती आहे ना, एकदा का माझं अर्जुनशी लग्न झालं की मग मात्र मी अर्जुनला तुझी जी केस आहे ती क्लोजच करायला लावणार आहे, कारण शक्यच नाही अर्जुनने पुन्हा ती केस घेणं. म्हणून मी तुला सांगत आहे, तू जर माझा फायदा करून दिला, तू जर आत्ता माझ्यासाठी जर माझ्या फायद्याच्या गोष्टी केल्यास तरच मी तुझ्या फायद्याचा विचार करेन, अन्यथा मी तुझ्यासाठी काहीही करू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर प्रिया असं बोलल्यावर ती बोलते की ठीक आहे, असं म्हणत ती म्हणते की मी काही माणसं पाठवते आणि ऐन लग्नाच्या दिवशी आपण तिला किडनॅप करूया. हा दोघींचा प्लॅन ठरलेला असतो. त्यावेळेस मात्र इकडे प्रिया आणि साक्षी यांचा प्लॅन फायनल झालेला असतो आणि त्या दोघीही एकमेकींशी बोलत असतात. त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. आणि बरोबर त्यांनी प्लॅन केलेला असतो, पण त्यांना कुठं माहिती आहे की तर या प्लॅनचं वाटोळं करायला आता सायलीसोबत अर्जुनही आहे आणि त्यांची वाट लावायला सुद्धा.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन पुन्हा घरी आलेला असतो आणि कल्पना पाहते तर तिला धक्काच बसतो. कल्पना म्हणते कसं शक्य? अर्जुनला तर सकाळी इतका ताप आलेला की त्याला उठताही येत नव्हतं. कारण अर्जुन आता रायाला म्हणालेला असतो की मी जातो, आता उचलून नको रे नेऊ. तेव्हा राया म्हणतो असं नाही, आपण जाऊया, गाडीने जाऊया, असं रायाने त्याला सांगितलेलं असतं. आणि मग ते दोघंही जाम खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे कल्पनाही खुश होते. ती म्हणते की कसं शक्य आहे हे. तेवढ्यातच तिथे प्रताप येतो आणि म्हणू लागतो की काय झालं? कल्पना म्हणते बघितलं का, राया घेऊन अर्जुनला मंदिरात गेला आणि ह्याचा ताप इतका उतरलेला आहे. तोपर्यंत साक्षीने फोन केलेला असतो आणि साक्षीने सांगितलेलं असतं प्रियाला की मला तू तिच्यावर लक्ष ठेवायला सांगत आहे, पण इथं काय घडत आहे तुला माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते काय झालं? तेव्हा ती सांगते की अर्जुन त्या सायलीला भेटायला तिच्या घरी गेला होता आणि तू काय करत बसली गं? म्हणजे तू एवढं तोंड घेऊन सांगत असतेस ना, हे करणारे ते करणारे, पण तुझ्याच्याने काहीच होत नाही, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर इकडे आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे इकडे प्रियाला. प्रिया म्हणते काय, एवढं सगळं होऊन हे सगळं झालेलं आहे? म्हणजे अशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र प्रियाला राग आलेला असतो. प्रिया म्हणते की माहिती आहे का तुम्हाला काय झालं? कल्पना मामी तुला माहिती आहे का काय झालं? तेव्हा कल्पनाला लगेचच ती बोलू लागते म्हणजे. तेव्हा कल्पनामध्ये काय झालं? तेव्हा ती सांगते की अर्जुनचा ताप का उतरला आहे माहिती आहे? कारण अर्जुन राया हा मंदिरात घेऊन गेला नव्हता अर्जुनला, तर त्याला घेऊन सायलीकडे गेला होता आणि तो सायलीला भेटून आलेला आहे, म्हणून त्याचा ताप उतरलेला आहे. हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणते काय? तेव्हा प्रिया म्हणते की हो. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी तू आवरावर करायला घे, मी आलेच खाली, अर्जुनला काहीतरी खायला देते आणि मग येते, असं म्हणत तिने प्रियाला तिथून पाठवते. आणि अर्जुनला आता कल्पना विचारू लागते की अर्जुन मला खरं सांग, तू कुठं गेला होता? अर्जुन म्हणतो की मी सायलीला भेटायला गेलेलो, मला राया तिकडे घेऊन गेला, मला माहीत नव्हतं, तिथे गेल्यानंतर मला कळलं. तेव्हा इकडे लगेचच बोलायला सुरुवात करते ती कल्पना. कल्पना म्हणते तुला कळतंय का, तुझं लग्न ठरलं आहे आणि तू अशा पद्धतीने वागतोयस? त्यावरती अर्जुनचं म्हणणं असतं की हो, माझं लग्न ठरलं आहे, ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मी असं का वागत आहे? तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे? तेव्हा अर्जुन सांगतो की विचार कर ना मामा, एकदा तरी विचार कर, तू मला विचारलंस कधी? तुम्हाला सगळ्यांना वाटतं म्हणून मी तन्वीशी लग्न करायचं, तुम्हाला सगळ्यांना वाटतं की ती खरी तन्वी आहे, पण मला सांग ना, माझ्या फिलिंग मला सांगतात की ती खरी तन्वी नाही आहे आणि माझं सायलीवरती प्रेम आहे. इवन ती खरी तन्वी असेल तरीही मला तिच्याशी लग्न नाही करायचं, कारण मी सायलीच्या प्रेमात पडलो आहे. तुला माहिती आहे ना, कुणालच्या बाबतीत जे घडलेलं होतं त्यानंतर मी कधीच लग्न करायचं नाही हा निर्णय घेतलेला होता, पण आता ह्या सर्व गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत आहेत. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रताप म्हणत असतो म्हणजे काय? तेव्हा अर्जुन सांगतो की हो हो डॅड, मी जी खरी गोष्ट आहे ना तीच तुम्हाला सांगत आहे. तेव्हा प्रताप म्हणतो म्हणजे? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो. त्याचवेळी तिकडे अश्विन म्हणत असतो की मम्मा मलाही काहीतरी चुकीचं वाटायला लागलं आहे, आपण चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे. तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा तो म्हणतो की मी एवढं इंजेक्शन दिलेलं, एवढ्या गोळ्या दिलेल्या, पण बघितलं ना दादाची तब्येत अजिबात सुधारली नव्हती आणि तो आत्ता जाऊन भेटून आला सायली वहिनीला आणि बघितलं ना त्याच्यामध्ये एवढा बदल झाला. म्हणजे इतक्या वेळ सायलीला ती मुलगी बोलणारा अश्विनसुद्धा सायली वहिनी म्हणालेला असतो आणि तो म्हणत असतो की आपल्याला ना विचार करावा लागणार आहे मम्मा, आपल्याला ठरवावं लागणार आहे की काय प्रॉब्लेम झालेला आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. इकडे कुसुम आणि त्याचबरोबर सायली विचार करत असतात. त्याचबरोबर चैतन्य म्हणतो की आता आपल्याला हळदीची तयारी करावी लागणार आहे, कारण आता तिथे हळद होणार आहे आणि मी जाऊन आलेलो आहे, कल्पना मामीला भेटून आलेलो आहे. आणि मग कल्पनाला भेटल्यानंतर चैतन्य आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालेलं असतं. कल्पनाला म्हणालेलं असतो की कल्पना मामी, मला आजपर्यंत या घरामध्ये कधीच अशी वागणूक मिळाली नव्हती, आजपर्यंत माझ्याशी अशा पद्धतीनं कोणीही कधी वागलं नव्हतं, मला या घरातून जायला कधीच सांगितलं नव्हतं. कल्पनालाही वाईट वाटलेलं असतं, कारण चैतन्यही तिचा मुलगाच होता, तरीही त्याच्या बाबतीत हे सगळं घडलेलं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना बोलत असते. कल्पना म्हणत असते की अर्जुन, माझं काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. कल्पना असं बोलल्यानंतर अर्जुन मात्र शांतच असतो. आणि त्याचवेळी इकडे आता चैतन्य त्याचबरोबर कुसुम, सायली यांनी आता पुढचा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे हळदीचा.
आणि इकडे कल्पना विचार करायला लागलेली असते. काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळं चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. कल्पनाला वाईट वाटत असतं. अर्जुनच्या बाबतीत जे घडत आहे ते खरंच पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला विचार करायला पाहिजे. अश्विन ही म्हणत आहे की मम्मा, आपण जे काही केलेलं आहे ते मला चुकीचं वाटत आहे. अश्विन ही त्याच बाबतीत बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन शांतच असतो. अर्जुन म्हणतो की मम्मा, तुमच्या सगळ्यांसाठी मी त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे, पण मी तिला कधीच माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. माझं आणि तिच्यामध्ये कधीच नवरा बायकोचं नातं नसेल, हे स्पष्टपणे तो बोलत असतो. आता संगीत सेरेमनी होते. संगीत सेरेमनीला सायलीने जाऊन मोठा बॉम्ब फोडलेला असतो. तो म्हणजे तिथे जाऊन सगळ्यांच्या समोर अर्जुनसोबत डान्स केलेला असतो. आणि मग आता हळद असते. सायलीची हळद असते आणि सगळ्यांना धक्का बसतो, कारण सायलीच्या हळदीला कल्पना स्वतः हळद घेऊन आलेली असते आणि म्हणालेली असते की ही अर्जुनची उष्टी हळद मी तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ते ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो. ती सायलीला म्हणते की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, असं ती सांगू लागते. आणि मग सायलीला मिठीत घेते आणि म्हणते की आता मी तुला पाठिंबा देणार आहे. आता मी तुझा सून म्हणून स्वीकार करत आहे. त्यामुळं कधीच आता विचार करू नकोस की काय करायचं आहे. आणि काही झालं तरी अर्जुनची बायको फक्त तूच असणार आहे. आता लग्नाच्या दिवशी काय करायचं ते आपण ठरवूया. आता तुमच्या टीममध्ये मी आहे. हे ऐकल्यावर सायली म्हणते की खरंच आई, आज मी धन्य झाले, कारण मी ठरवलं होतं अर्जुन सरांना मी कधीच एकटं पडू देणार नाही. म्हणून तर मी सगळे विधी सुरू केले होते. विधिव्रत पद्धतीने लग्न करून मला त्या घरात यायचं होतं. मागच्या वेळेस अर्जुन सरांचं आणि माझं लग्न खूपच विचित्र पद्धतीनं झालं होतं. हे सगळं सायली सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणते की आता रडायचं नाही आहे, तुझी आई आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे सायलीला सांगत असते की आता काळजी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते की आई, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची, प्रतिमात्या पण माझ्यासोबत आहेत. तेव्हा कल्पना म्हणते काय सांगतेस तू? तेव्हा सायली सांगते की हो, खरंच प्रतिमात्या पण माझ्यासोबत आहेत. तेव्हा कल्पना म्हणते की आजपर्यंत प्रतिमाने प्रत्येक वेळेस सत्याची बाजू घेतलेली आहे आणि सत्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि आजही प्रतिमा तुझ्यासोबत आहे, तुझी सत्याची बाजू आहे. आणि आता काही झालं तरी तुझं आणि अर्जुनचं लग्न कोणीच थांबवू शकणार नाही, असं म्हणत आता कल्पना ही सायलीला मिठीत घेते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.